नमस्कार. इचलकरंजीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो. तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी. संपर्क 8600826700. आज दिनांक 21 मे 2026 रोजी इचलकरंजी येथे इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे वाहन तिरडी आंदोलन. मोदी सरकारला विचारले थेट प्रश्न. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेल्या प्रचंड इंधन दरवाढीच्या विरोधात इचलकरंजी येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र वाहन तिरडी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे भाव $60 ते $65 असताना देशात चढ्या दराने पेट्रोल डिझेलची विक्री सुरू आहे. जनतेकडून जे लाखो कोटी रुपये उकळले ते कुठे गेले, असा थेट जाब काँग्रेसने विचारला आहे. रशिया आणि इराण हे देश स्वस्त दरात आणि भारतीय चलनात इंधन पुरवठा करण्यास तयार असताना केंद्र सरकारने नक्की कोणाच्या दबावाखाली ही इंधन खरेदी बंद केली, असा गंभीर आरोप ही आंदोलकांनी केला. आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारच्या नियोजनावर कडाडून टीका केली. इराण युद्धाचे वातावरण असताना चीनने इंधनाचा मोठा साठा करून ठेवला, मात्र मोदी सरकारने या दरम्यान कोणत्या उपाययोजना केल्या, असा सवाल त्यांनी व्यक्त केला. राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचार आणि रोड शो करताना कोट्यवधी लिटर्स पेट्रोल डिझेलचा अपव्यय झाला, तेव्हा सरकारला काटकसर का सुचली नाही? जनतेला इंधन बचतीचे आवाहन करणारे पंतप्रधान स्वतः परदेश दौऱ्यावर जात असल्याबद्दल काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या अन्यायकारक इंधन दरवाढीच्या विरोधात जनतेने QR कोड स्कॅन करून ऑनलाईन याचिकेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस कमिटी इचलकरंजी यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी शशांक बावळकर, संजय कांबळे, अब्राम आवळे यांच्यासह समस्त काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघत राहा फक्त शिवराज न्यूज. पाहूया यावेळी शिवराज न्यूजला दिलेली प्रतिक्रिया. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी नुकतीच जी आठवड्यातनं 2 वेळा केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ केली, त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी या दरवाढीच्या विरोधात आंदोलन केलं. आज संबंध जिल्ह्यामध्ये आमदार सतेज बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातल्या जवळपास 300 पेट्रोल पंपावर आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते हे आंदोलन करत आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागच्या शुक्रवारी पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपये वाढ झाली होती आणि मंगळवारी पुन्हा काल एक आठवडा उलटायच्या आतच पुन्हा 91 पैशाची दरवाढ पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये झाली आणि त्याचा परिणाम म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल हे 108 रुपये 56 पैसे आणि डिझेल हे 95 रुपये 10 पैसे या दरावर गेलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ज्यावेळी UPA सरकार या देशामध्ये 2014पर्यंत होतं, आपल्याला आठवत असेल 2012 साली ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे भाव हे $148 प्रति बॅरेल झाले आणि तरीसुद्धा डॉक्टर मनमोहन सिंगांनी या देशातले पेट्रोलचे भाव हे 64 रुपयाच्या वर कधी नेले नाहीत. त्यानंतर 2014 साली सत्तांतर झालं. एक काळ असा होता की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये $27 प्रति बॅरेल दर होते, पण त्याचा फायदा मात्र सामान्य ग्राहकाला नरेंद्र मोदी सरकारनं करू दिला नाही. त्यावेळी सुद्धा आम्ही तेल हे 70 रुपयावरनं घेत होतो आणि आज 70 रुपयापासून 108 रुपये 9 रुपयापर्यंतची ही मजल मारली गेली. आज आंतरराष्ट्रीय बाजारात $110 प्रति बॅरेलचे भाव असताना सुद्धा आज आमच्याकडं 109 रुपयाचे दर झाले. परंतु तेल कंपन्यांना फायदा पोचवायचा
अंबानी अदानीला त्याचा फायदा पोचवायचा, याच्यासाठी ही दरवाढ सामान्य माणसाच्या माथ्यावर मारण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार करतंय. त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो.